नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, परीक्षित अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 2026चे प्रवेश प्रक्रिया. तर बघा, आपण बघू शकतो इथे ॲडमिशनसाठी नोटिफिकेशन आलेली आहे. आता आपण सगळी प्रोसेस इथे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आता बघा, या एका व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती सांगणं खरंच कठीण आहे. पण मग म्हणूनच आपण काय करतो आहे, हा पहिला भाग आपण बनवतो आहे व्हिडिओचा आणि सेकंड पार्ट आपण अपलोड करूच आता. म्हणजे हे 2 पार्टमध्ये हे व्हिडिओ असणार आहेत. तर मग व्हिडिओ सातत्याने तुम्ही बघत राहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती सविस्तर पद्धतीने कळेल. आता बघा, तुम्ही जे बघताय ते YCMOUचं ऑफिशियल पेज आहे, तुम्हाला माहितीच आहे. आता ॲडमिशन टॅबवरती क्लिक करा. यश कार्ड जिथे लिहिलं आहे त्याच्या बाजूलाच आहे बघा. तर या टॅबवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की शैक्षणिक सत्र जानेवारी 2026 कमिंग सून असं इथे दिलेलं आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि ऑनलाईन लिंक्स. तर बघा, आता 2025 आहे जे होतं त्याचं आता 2025पासून नवीन PRN पद्धत सुरू झालेली आहे. तर PRN कसे असणार आहेत बघा. 2025चं जे PRN होतं ते 2501, 2026 साल आता सुरू झालं आहे त्याचं PRN असणार आहे 2601. जुलै महिन्यामध्ये जर का तुम्ही आता 2025चं जुलै महिन्याचे जर का तुम्ही PRN बघितलेत तर ते 2507 आणि आत्ता 2026 जर का तुम्ही PRN बघितलेत जुलैचे तर ते असणार आहेत 07 असं असणार आहे. आता बघा, इथे 4 वेगवेगळे टॅब्स आहेत. एक पहिलं जे आहे डाव्या साईडला ऑनलाईन प्रवेश अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म्स त्याच्यामध्ये असणार. इथे दुसऱ्या बाजूला माहिती पुस्तिका, त्याच्याखाली प्रवेश सूचना म्हणजे एक ॲडमिशनची नोटिफिकेशन्स वगैरे असतात ती माहिती. CET प्रवेश परीक्षा जी फक्त BCA, BSc, MCA, MBA या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता BScचं बघा कसं आहे, PCM आणि बायोलॉजी या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा नसते. तर कुणासाठी असते, जे डेटा सायन्स घेतलं आहे, IT सेक्टर अशा विद्यार्थ्यांसाठी ही CETची परीक्षा असते. यावर आपण पुढे सविस्तर बोलूच. तर बघा, तुम्ही पहिली टॅब ओपन केली तर ऑनलाईन प्रवेश अर्जावर क्लिक केला की तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतात इथे. एक डाव्या साईडला फ्रेशर आणि दुसऱ्या बाजूला रजिस्टर स्टुडंट. आता आधी आपण फ्रेशर स्टुडंट्स बघूयात. पण तुम्ही आता आपण इथे क्लिक केलं की तुम्ही बघू शकता की अजून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. त्यामुळे आता आपण काही दिवस वाट पाहूया. ही साईड ओपन झाली की आम्ही तुम्हाला व्हिडिओमार्फत कळवूच नक्की. आता बघूया, मग आता आपण याच्यातनं बाहेर येऊन बघूयात की पुढे काय बरं. माहिती पुस्तिका यात आल्यानंतर तुम्हाला तुमचा शिक्षणक्रम निवडायचा आहे. जे काही असेल म्हणजे PG, UG, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट या 4ही कॅटेगरीज आहेत. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही जे काही शिकणार आहात, शिकायची इच्छा आहे किंवा शिकत आहात त्या पद्धतीने तुम्ही आता निवडू शकता. तर बघा, पहिल्यांदा आपण PG उघडून बघूयात. PGवरती क्लिक करून बघूया. तर यामध्ये आपण बघतोय शिक्षणक्रम माहिती आहे, म्हणजे पदव्युत्तर पदवी स्तरावरील शिक्षणक्रम म्हणजे मास्टर डिग्री. यामध्ये 25+ प्रोग्राम्स आहेत, पण सगळे अजून अपलोड झालेले नाही आहेत. कमिंग सून असं इथे आपल्याला दिसतं आहे. आता आपण PG क्लोज करूयात आणि UGमध्ये जाऊयात. UGमध्ये पण तुम्हाला 27+ प्रोग्राम्स दिसतात. अजून अपलोड्स होतील. खरं तर त्याच्यामध्ये 36+ प्रोग्राम्स आहेत, ते अजून अपलोड व्हायचे आहेत. ते येतील सुद्धा, पण अजून जे आहेत अपलोड झालेले ऑलरेडी तेच कमिंग सून दाखवते. तर एक थोडा काळ गेल्याच्या नंतर ते आपोआप विद्यापीठाकडनं अपलोड केले जातील, म्हणजे ते तुम्हाला पाहता येतील, त्याच्याबद्दल बघता येईल. ओके, सो आता आपण पुढे जाऊया. डिप्लोमामध्ये बघा, डिप्लोमामध्ये आपण गेल्याच्या नंतर तुम्हाला बरेच ऑप्शन्स दिसतात इथे सुद्धा. यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचे जे कोर्स आहेत ते म्हणजे डिप्लोमा मास कम्युनिकेशन, टेक्स्टाईल वगैरे वगैरे असे महत्त्वाचे कोर्स आपण बघू शकतो. परंतु अजूनही कमिंग सूनच आहेत. तर बघा, आता आपण सर्टिफिकेटमध्ये जाऊया. सर्टिफिकेटमध्ये गेल्यानंतर काय आहे, प्रमाणपत्र स्तरावरील शिक्षणक्रम. आता बघा, सर्टिफिकेट्स इन ह्युमन राईट्स, काउन्सिलिंग ट्रेनिंग, पाली भाषा असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसत आहेत. पण सगळे जे आहेत ते कमिंग सून आहेत. फक्त UGमध्ये BA उर्दू मीडियम आणि BA मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम
फक्त हे कोर्स आत्ता सध्या अवेलेबल झालेले आहेत बघण्याकरिता. बाकी सगळे जे आहेत ते कमिंग सून या कॅटेगरीमध्येच आहेत. आता सूचनापत्र बघूया आपण. काही नाही, यात पण दोन्ही सूचनापत्र अजून कमिंग सून आहेत. शैक्षणिक सत्र जानेवारी 2026 करिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना क्रमांक 1 पण सगळं अजूनही पेंडिंग आहे. येत्या 2 ते 3 दिवसात आपल्याला हे अवेलेबल होण्याची शक्यता आहे. तर आता ह्या पहिलाच व्हिडिओ आहे आपला या विषयावरती. आपण सगळी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये नाही बनवू शकत, त्याच्यामुळे आपण आणखी एक पार्ट 2 बनवणार आहोत. तो बघायला मात्र तुम्ही विसरू नका अपलोड झाल्यानंतर. तर हे बघा, CETचे पण उपलब्ध नाही आहे अजून. आपण आता CET टॅबमध्ये गेल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अजून CETचे पण काहीच उपलब्ध नाही आहे. 2 ते 3 दिवस आपण वाट पाहू, नक्कीच ते अपलोड केलं जाईल, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती घेता येईल. आता आपण बघतोय G01 म्हणजे प्रोस्पेक्शन बघतोय BAचं जानेवारी 2026-27चं पॅटर्न आहे हे. तसं जुनंच पॅटर्न आहे, काही नवीन नाही. फक्त आपण अगोदर फी स्ट्रक्चर बघून घेऊयात, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलं आहे कमी झालं आहे याची आपल्याला माहिती घेता येईल. तर बघा किती वाढल्या आहेत की तितकंच आहे ते आपण बघूयात. FY BAसाठी यावर्षी 2026-27च्या वर्षी 3,380 होतं गेल्या वर्षी. आता ह्यावेळेस पण तेवढंच आहे, 3,380 आहे. लास्ट इयर पण एवढीच रक्कम होती फीची. पण SYBAची मात्र फी वाढलेली आहे यावर्षी. जवळजवळ 4,000 फी झालेली आहे. गेल्या वर्षी 3,600 होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्ता जरा फी वाढलेली आहे. पुढे आपण बघतोय BA आणि BCOMची बघा पद्धत जी आहे फीची. फी स्ट्रक्चर BA BCOMचं अगदी सेम असणार आहे, काही फरक नाही. म्हणजे इकडे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरसाठी ज्या पद्धतीची फी आकारली जाते तेवढीच BCOMसाठी पण आकारली जाते. तर बघा, तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला जर का ॲडमिशन घेतलं, FY सेकंड इयरला जर का तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेतलं तर मात्र तुम्हाला 5,500 म्हणजे 5,500 रुपये तुम्हाला इथे पे करावे लागतात फीसाठी. ओके, आता आपण थर्ड इयरची बघू. BA थर्ड इयरची आपण बघू फी किती आहे. तर 4,500 फी आहे. बाकी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ. बघा, या डिसेंबर महिन्यात आत्ता ही अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्ही ऐकून घ्या आणि समजून घ्या. आत्ता या डिसेंबरमध्ये जर का तुम्ही परीक्षा देत असाल, तुमची परीक्षा सुरू झाली आणि तुम्ही अजूनही एका वर्गाचे विद्यार्थी आहात, तरी देखील तुम्ही पुढील वर्षासाठी प्रवेश घेऊ शकता. तुम्ही एकाच वेळी 3 प्रोग्राममध्ये देखील प्रवेश घेऊ शकता, म्हणजे एकाच वेळी तुम्ही ते 3ही अभ्यासक्रम शिकू शकता. आणि ही माहिती स्वतः विद्यापीठाकडनं प्राप्त झालेली आहे. जर का तुम्हाला याबद्दल काहीही प्रश्न असतील, फी स्ट्रक्चरविषयी, एकाच वेळी 3 प्रवेश कसे याविषयी, किंवा काहीही आपण जे प्रवेश प्रक्रियाविषयी काही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारायला विसरू नका. कमेंट करून आम्हाला विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. ओके, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि पुढील माहितीसाठी पाहत राहा परीक्षित अभ्यास. धन्यवाद.